चला मुंबई, चला मुंबई, चला मुंबई. येस विद्यार्थी मित्रांनो, फायनली खूप दिवस पेशन्स ठेवल्यानंतर, खूप कॉल मेसेज केल्यानंतर फायनली संयम सुटला आहे आणि आता आपण चाललोय मुंबईला. येस विद्यार्थी मित्रांनो, 6 एप्रिल 2026 रोजी आपण मुंबईला आझाद मैदानात जातोय. मोर्चा काढणारे जोरदार संख्येने आपण त्यांना म्हणजे कोणाला सर कसला मुद्दा आहे तर मुलांना महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती म्हणजे जनको, देन डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्सको, राईट. सो मुलांना यांचे मल्टिपल डिपार्टमेंटचे मल्टिपल मुद्दे येत राहो. किती मुद्दे म्हणजे काय काय एक विषय सांगायचा म्हणजे तो मोठा होऊन जाईल प्रपंच, त्याच्याविषयी मी नक्की बोलेल. पण सध्या जे विद्यार्थी याच्याशी कनेक्टेड आहे त्यांना कळतंय की मी कशाबद्दल बोलतोय. तर या तिन्ही डिपार्टमेंट जे ऊर्जा विभागामध्ये येतात ते तिन्ही डिपार्टमेंटमध्ये असं भोंगळा कारभार चालला अक्षरशः म्हणजे काही अर्थच नाही राहिलेला. कधी एक्झाम घेतात, 23 मध्ये एक्झाम घेतात, 23 मध्ये ऍड येते, 24 मध्ये त्याचा एक्झाम होते, 2025 मध्ये त्याचा रिझल्ट लागतो, 2026 मध्ये त्याची वेटिंग लिस्ट लागते. एकदम म्हणजे वेडापणा लावलाय. त्यातल्या त्यात जो नियम आहे जे स्वतः म्हणतात ते आम्ही 50% वेटिंग लिस्ट लावू, ऍक्च्युअल मध्ये 50% वेटिंग लिस्ट लागतच नाहीये. 2023 मध्ये आलेल्या जाहिरातीची जागा अजूनही पूर्ण भरल्या जात नाहीये. खूप सारे मुद्दे आहेत आणि ह्या म्हणजे त्याच्यात टेक्निकली सांगायचं म्हणजे बेसिकली इंजिनिअरिंग वाल्यांचा मुद्दा असेल, टेक 1 टेक 2 चा विषय असेल किंवा कॉमर्स वाल्यांचा म्हणजे फायनान्स अँड अकाउंटचा ज्युनियर अकाउंट असिस्टंटचा मुद्दा असेल, विद्युत सहाय्यकचा मुद्दा असेल, असे भरपूर मुद्दे आहेत. आता या सर्व मुद्द्यांना घेऊन आपण सोबत एकत्र चाललेलो आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो, एकट्याची लढाई नाहीये. तुम्ही बघू शकतात आपल्यासोबत सर्वात मोठं प्रेरणास्थान किंवा असं म्हणू शकतो आपण ह्या लढ्याला चालना देणारे, रूप देणारे म्हणजे सहदेव केंद्रे सर, केंद्रीय इन्स्टिट्यूटचे संस्थापक सहदेव केंद्रे सर आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली डेफिनेटली आपण सोबत जात आहोत. असं काही सर तुम्ही दोघी मिळून करताय का, तुम्ही पार्टनर्स आहात का, आता तुम्ही याच्यात राजकारण नका टाकू, आपल्याला फक्त समाजकारण करायचं आहे. आम्ही सोबत आहोत. जेव्हाही विषय असेल विद्यार्थ्यांच्या न्यायाचा तर लढणारे, पूर्ण महाराष्ट्रात लढणारे असे तुम्हाला 2च नाव दिसतील. फक्त कॉमर्समध्ये आपलं के सरांचं म्हणजेच माझं नाव आणि बाकी इंजिनिअरिंग वाल्यांसाठी टेक 1 टेक 2 साठी असेल किंवा विद्युत सहाय्यक वगैरे सगळ्या गोष्टींसाठी फक्त आणि फक्त केंद्रे सरांचं नाव. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पण जबरदस्त आहे. त्यांनी याच्या आधी खूप लढे दिले, सक्सेसफुल केला आणि ज्या गोष्टी मुलांसाठी बेनिफिशियल आहेत त्या गोष्टी घडवून आणल्या आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे आता कलेक्टिव्हली, आता डिवाइड अँड रूलचा विषय नाहीये की आपण कॉमर्सवाले आम्ही आमचं बघून तुम्ही तुमचं बघा. आता ती वेळ नाही, आता सगळ्यांना एकत्र यायची वेळ आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा एकत्र फाईट करायची गरज आहे. म्हणजे त्याच्यात पण डिवाइड करायचं नाही की महावितरणवाले कोणते, ट्रान्सकोवाले कोणते आहेत आणि आपण डिवाइड होऊ. तर मुलांना आता डिवाइड व्हायची वेळ नाही, डिवाइड त्यांनी ऑलरेडी करून टाकलंय आपल्याला. आता आपल्याला एकत्र यायचंय आणि आपल्याला एकत्र येऊन असा लढा द्यायचा आहे जोरदार. आणि आपण आझाद मैदानावर जात आहोत. त्याची परमिशन भेटलेली, फुल फ्लेज परमिशन आहे आपल्याला मोर्चा काढण्यासाठी. डेफिनेटली आपण तिथे आक्रमक तर नाही म्हणू शकत. डेफिनेटली आपल्याला ज्या मागण्या मांडायच्या त्या आपण विषय मांडणार. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आक्रमक आहे की कसा आहे तो प्रकार महत्वाचा नाही, आपल्या मागण्या डेफिनेटली आपण मांडणार आहोत. आणि तिथे ऊर्जा मंत्रींसोबत सुद्धा भेट होण्याची दाट शक्यता आहे. त्यातल्या त्यात म्हणजे जे आभा शुक्लाचे ऊर्जा मंत्री असतील किंवा त्याच्यानंतर CMD वगैरे जे असतील, जेवढे पण टॉप ऑफिशियल्स आहेत, HR रिलेटेड सुद्धा टॉप ऑफिशियल महावितरण, महाट्रान्सको, तर ऑलमोस्ट सगळ्यांना अपडेट भेटली आहे आणि त्यांच्याशी भेट होण्याचे चान्सेस सुद्धा जोरदार आहे. तर मुलांना आपले मार्ग म्हणजे आपले जे पण मुद्दे आहेत ते मार्गी लागतील, पण त्याच्यासाठी थोडं अजून पुश करायची गरज आहे. आता एवढे विषय असल्यामुळे आमचं, माझं केंद्र सरांचं ऑलमोस्ट हाफ एन आवर डिस्कशन झालं की एवढे सारे मुद्दे मग कसं हँडल करायचं, काय काय मुद्दे ठेवायचे किंवा म्हणजे हाऊ टू हँडल दिस ऑल द थिंग्स, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली केंद्रे सरांचं माझं सखोल डिस्कशन झाल्यानंतर वी कम टू द कंक्लुजन दॅट की जे स्टुडंट्स, ज्या मुद्द्याचे मेजॉरिटी स्टुडंट्स तिथे हजर असतील आझाद मैदानावर, त्यांचा मुद्दा सगळ्यात आधी आपल्याला त्या सिक्वेन्समध्ये ठेवला जाईल. ओके, म्हणजे असं मी म्हणणार नाही की बाकीचे मुद्दे कामाचेच नाही, आम्ही घेणारच नाहीये. पण डेफिनेटली जर विषय फॉर एक्झाम्पल त्यांच्यासमोर विषय मांडायचा म्हटला तर त्यांनी मीटिंगमध्ये बोलवलं, सांगितलं ठीक आहे तुमचं काय काय म्हणणं आहे, एक सांगा. तर डेफिनेटली विषय तो प्रायोरिटीचा विषय, तो सिक्वेन्सचा. प्रत्येक मुद्दा ते डिस्कस करतीलच असं नाहीये. काही मुद्दे शेवटी सांगतील की ठीक आहे तुम्ही लिहून द्या, तुम्ही लिहिलेलं ऍप्लिकेशन आम्ही जमा केलं, आम्ही त्याच्यावर वर्कआउट करूया. तर प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन होईलच असं जरुरी नाही. किती टाइम देतात त्या हिशोबाने. तर जे विषय प्रायोरिटीचे आहेत, प्राधान्याचे आहेत, त्या हिशोबाने डेफिनेटली जाणार. तर प्रायोरिटी कशी सेट होणार, तर ज्या विषयाचे जास्त विद्यार्थी तिथे उपस्थित असतील त्यांना प्रायोरिटी दिली जाईल. तर ऑफकोर्स सर के सर चालले म्हणजे काय टेन्शन नाही सर, कॉमर्सचा मुद्दा 100% तुम्ही ठेवणारच. अरे हो ठेवणारच, पण तिथे फक्त कॉमर्स नाहीये, तिथे सर्वच आहे. त्याच्यामुळे कॉमर्सचा मुद्दा ठेवायचा असेल तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी तिथे यावं लागेल. घर बसले सगळं नहीं होणार. तुम आगे बढ़ो, हम आपके साथ है, हम घर पे बैठ के आपके साथ है. हम वीडियो को लाइक करेंगे, शेयर करेंगे, सब्सक्राइब करेंगे, लेकिन मैदान में नहीं आएंगे. नहीं चाहिए भाई शेयर सब्सक्राइब, नका करू फुकटचं शेयर सब्सक्राइब.
यायची ताकद असेल 100%, प्रत्येक जण येऊ शकतो राव. तुमचे थोडे मायनर एक्सक्युजेस बाजूला ठेवले, एक्सक्युजेस कधी संपणार नाही राव. दिवसभरात मिनिमम केंद्रे सरांचं तर ऑलमोस्ट स्टॅमिना खतरनाक आहे. म्हणजे 12-13 तास स्ट्रेट टीचिंग करतात एव्हरीडे. समजा माझं एक 8-10 तास क्लासेस चालतात वॉटेवर, तर सगळेच जण काही ना काही शेड्यूल सॅक्रिफाईस करून, स्वतःचा पैसा खर्च करून, पैसा काही ट्रान्सफर करायचा नाही पोरांनो. माझा नंबर घ्या, QR कोड देतो, पैसे द्या, आम्ही कॉन्ट्री गोळा करू, तुमच्या पैशावर फिरू. पोरांनो एकदम चांगल्या व्यवस्थित पद्धतीने स्मार्टली हँडसम अमाऊंट, चांगले अमाऊंट कमवतोय. आम्ही चार्टर्ड अकाउंटंट, तुम्हाला बोललो होतो पैसे कमवायचे भरपूर चांगले मार्ग आहेत, त्याच्यामुळे एज्युकेशन सिलेक्ट केलंय मी. चार्टर्ड अकाउंटंट कंप्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिस करायचं ऑप्शन होतं आणि प्रॅक्टिस केल्यानंतर पैसे कमवता आले असते चांगल्यापैकी, नो डाऊट अबाउट इट. पण माहिती होतं की काहीतरी चुकीचं केल्याशिवाय चालणार नाही. क्लायंटला जर म्हटलं इमानदारी टॅक्स भरतो, म्हणेल सर मी दुसऱ्या सीए बघतो, मला इमानदारी टॅक्स भरायचा, तर तुमच्याकडे कशाला आलो. तर काहीतरी चुकीचा मार्ग पकडावा लागला असता, ते नाही करायचं म्हणून या फील्डमध्ये आलोय. काहीच चुकीचं इथं होणार नाही, जिथं फक्त न्याय भेटेल. आणि जे जेन्युइन स्टुडंट आहेत, जे खरंच चांगले स्टुडंट आहे, त्यांच्या भल्यासाठी आधी पण लढत होतो, आता पण लढत राहणार. तर मुलांनो याच्या रिलेटेड पुढची अपडेट डेफिनेटली भेटेलच. पण आता लास्ट मध्ये कंक्लूड करतो 6 एप्रिल 2026. त्या दिवशी आपल्याला सर्वांना परत सांगतोय, जेवढे मित्र असतील सोबत सगळ्यांना कलेक्ट करा राव. सोमवारी आपल्याला आझाद मैदानात सकाळी 10 वाजता भेटायचंय आणि डेफिनेटली आपल्याला लढा जोरदार द्यायचा आहे. आणि ह्यावेळेस खूप जोरदार चान्सेस आहे की आपल्याला सक्सेस भेटेल. आपण रिझल्ट घेऊनच येऊया. सो कर हर मैदान फतेह. सो नेक्स्ट अपडेट सोबत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.